नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 24 ऑगस्ट. तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये जे आपला आज दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये पावसाने जे आहे जोरदार हजेरी लावली आहे. म्हणजे राज्यामध्ये जे आपल्याला आजपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि उद्यासुद्धा आपला काही भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याच्याला पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. तर आज आज तरी पावसाची शक्यता थोडीफार मध्यम राहिली, परंतु उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर काही भागामध्ये आपल्याला अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी उद्याच्याला आपल्याला पाहायला मिळू शकते. तर कोणत्या भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी होणार आहे तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज दिनांक आहे 23 ऑगस्ट आणि फक्त आज रात्री मध्यरात्रीपर्यंत आपल्याला जे आहे छत्रपती संभाजीनगर, तसेच जे आहे नाशिक, जळगाव आणि या भागामध्येच आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान थोडंफार जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि बीड, अहमदनगर या भागामध्ये आणि परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये आपल्याला फक्त जे आहे रिमझिम पाऊस आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसेच अकोला भागामध्ये सुद्धा जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि उत्तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये थोडंफार जे आहे वातावरण या ठिकाणी आपल्याला थोडंफार हवामान जे आहे कोरडे राहील. आणि फक्त जे आहे मराठवाड्यामधील काही भागामध्येच आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला आज रात्री दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज तसेच जे आहे उद्या दिनांक आहे 24 ऑगस्ट आणि उद्याच्याला जे आहे 24 ऑगस्टला आपल्याला सकाळपासूनच जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. सकाळपासूनच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे मुंबई, म्हणजे पूर्व विदर्भ, मुंबई, पालघर, इगतपुरी तसेच जे आहे खोपली, खेड, पुणे, कोळेगाव, सातारा, चिपळूण आणि रत्नागिरी म्हणजे कोकण भागामध्ये आणि मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर काही भागामध्ये आपल्याला कोकण भागामध्ये उद्याच्या दरम्यान या ठिकाणी आहे अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये म्हणजे जुन्नर, पुणे भागामध्ये आणि मुंबई भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळपासूनच जे आहे राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई आणि कोकण भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. उद्या सकाळच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला जोरदार ते मुसळधार म्हणजे अतिवृष्टीसारखी पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्या सकाळच्या दरम्यान या ठिकाणी सकाळपासून आपल्याला पाहायला मिळेल. पुणे भागामध्ये सुद्धा जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी राहील. तसेच कोकण भागामध्ये आणि मुंबई साईडला थोडेफार अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे सकाळच्या दरम्यान या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल. म्हणजे नंदुरबार, मालेगाव तसेच जे आहे नाशिक या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान म्हणजे सकाळपासून जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्याच्याला आपल्याला दुपारनंतर जे आहे म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे हा पाऊस जे आपला अहमदनगर जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळेल. सकाळपर्यंत अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे सकाळच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पुणे भागापासून ते मुंबई, पालघर, नाशिक, इगतपुरी तसेच कोकण भागातील दापोली, रत्नागिरी, सांगली या सर्व भागामध्ये आपलं जे आहे अतिवृष्टीच्या एका पावसाची शक्यता या ठिकाणी उद्याच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हा पाऊस फक्त जे आहे अहमदनगर जिल्ह्यापर्यंत राहील. म्हणजे तर शेतकरी मित्रांनो, जे आपल्याला उद्या दुपारनंतर मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. उद्या दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. फक्त जे आहे सकाळच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि सगळ्यात जास्त पावसाची शक्यता जे आपल्याला कोकण भागामध्ये तसेच पुण्यापासून ते मुंबई, पालघर, नाशिक, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आणि जे आहे पालघर, मुंबई, कल्याण, डोंबिवली, वाडा, खोपली, पुणे, खेड, जुन्नर, जेजुरी, दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा तसेच जे आहे सातारा, कराड, विटा, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर आणि कोल्हापूर, सांगली, सावंतवाडी या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळपासूनच जे या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता म्हणजे अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि अहमदनगर जिल्हा आणि तसेच बीड जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि
या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. फक्त सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला राहील. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला जे आहे दुपारनंतर ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला राहील. फार काय मोठ्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला फक्त जे आहे मुंबई भागामध्ये, पूर्व विदर्भातील आणि उत्तर महाराष्ट्रातील आणि कोकण भागामध्ये आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये उद्याच्याला सर्वात जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी राहणार आहे. आज तरी राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होता, परंतु उद्याच्याला जे आहे राज्यातील सर्व भागामध्ये जवळजवळ चांगला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल दुपारनंतर. दुपारच्या दरम्यान फक्त सकाळपासून आपला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्र, मुंबई या कोकण भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळपासूनच अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये अजून 26 तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि 26 तारखेच्या नंतर जे आहे राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला 24 तारखेला जे आहे राज्यातील सगळ्यात जास्त या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मुंबई आणि जो पुणे भागामध्ये सुद्धा जे आपल्याला उद्याच्याला जोरदार ते म्हणजे चांगल्या पावसाची, अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. सातारा भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि मुंबई भागामध्ये सुद्धा जे आपल्याला उद्याच्याला चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी राहील. आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये थोडाफार जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तर शेतकरी मित्रांनो, फक्त राज्यामध्ये जे आपल्याला अजून 2 ते 3 दिवस म्हणजे पावसाची शक्यता राहणार आहे. आणि त्यानंतर पावसाचा जोर कमी होणार आहे. राज्यातील 27 तारखेपासून जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आजसुद्धा बऱ्याचशा भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आणि आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपल्याला जे आहे मराठवाड्यामधील जसेच जे आहे उत्तर महाराष्ट्रातील म्हणजे जळगाव, जालना, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर आणि या भागामध्ये आपल्याला जे आहे सध्या या ठिकाणी पाऊस सध्या चालू आहे. आणि तसेच जे आहे हा पाऊस फक्त आज मध्यरात्रीपर्यंतच राहिला. आणि मध्यरात्रीनंतर जे आहे राज्यातील हवामान पुन्हा एकदा कोरडे राहणार आहे. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळपासूनच उत्तर महाराष्ट्र, मुंबई भागामध्ये, पुणे भागामध्ये आणि कोकण भागामध्ये जे आहे उद्या सकाळपासूनच पावसाला सुरुवात होईल. सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तर आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे तुमच्या भागामध्ये आज पाऊस झाला का खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि चांगला पाऊस किती पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला की हलका रिमझिम पाऊस पडला, खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या भागातील अंदाज या ठिकाणी तुम्हाला जाणून घ्यायचा आहे, तो अंदाज या ठिकाणी आपण सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे जिल्ह्यावाईज अंदाज या ठिकाणी तुम्हाला सांगून या व्हिडिओमध्ये सांगायचा का विदर्भ म्हणजे विभागवाईचा अंदाज तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगायचा. खाली कमेंट करून नक्की सांगा. जिल्हावाईचा अंदाज सांगायचा असेल तर आपण या ठिकाणी सांगू. आणि जर तालुकावाईचा अंदाज सांगायचा असेल तर ते सुद्धा आपण जे आहे या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आपण जे आहे आता सध्या आपण या ठिकाणी आपण उद्याचा हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. तर उद्याच्याला आपण या ठिकाणी पाहिलं सगळ्यात जास्त पावसाची शक्यता जे आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडाफार म्हणजे पाऊस थोडाफार राहील. परंतु या मुंबई आणि कोकण भागामध्ये सर्वात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हा पाऊस जे आपल्याला पुणे जिल्ह्यापर्यंत राहील. आणि पुणे म्हणजे नगरचा जो नगरपासूनचा पुढचा भाग जे आहे पुणे साईडचा, त्या भागापासून आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि नगरपासून जे आहे पावसाचा जोर थोडा कमी राहील. परंतु नगर भागामध्ये सुद्धा जे आहे आपल्याला उद्याच्या दरम्यान म्हणजे दुपारच्या दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि बीड भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान उद्या सकाळपासून आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या सकाळच्या दरम्यान. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उद्या राज्यामध्ये रोज सकाळच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता कमी असते. परंतु जे आहे उद्या सकाळच्याला जे आहे सकाळपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे. उद्याच्याला काय राज्यामध्ये सूर्यदर्शन थोडंफार कमी राहील. परंतु जे आहे राज्यामध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा या ठिकाणी अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा. सकाळपासूनच म्हणजे 8 वाजल्यापासून राज्यामध्ये जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये. आणि
उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये तर आणि मुंबई पूर्व विदर्भातील भागामध्ये तर आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो सकाळपासूनच मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. फक्त मराठवाडा आणि विदर्भातील जे जिल्हे आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये फक्त जे आहे सकाळच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस राहील आणि दुपारनंतर थोडाफार जास्त पावसाची शक्यता वाढेल, पाऊस वाढेल आणि त्यानंतर रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पूर्व विदर्भ, आपल्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि याच आता जे आहे हा भाग सोडून जो उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई साईडचा भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला सकाळपासूनच जे आहे अतिवृष्टीची शक्यता काही भागामध्ये पाहायला मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो जे आहे या ठिकाणी आपण उद्याचा हवामान अंदाज या ठिकाणी आता जाणून घेतलेला आहे. तर उद्या अतिवृष्टीची शक्यता जी आहे कोकण भागामध्ये आपल्याला राहील. तसेच जे आहे पुणे भागामध्ये सुद्धा जे आपल्याला अतिवृष्टीची शक्यता होऊ शकते आणि मुंबई भागामध्ये सुद्धा जे आपल्याला अतिवृष्टीचा पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे. पुणेपासून तर जे आहे दापोली, खेड, चिपळूण जसे जे आहे रत्नागिरी, सातारा या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान उद्या सकाळपासूनच आपल्याला जे आहे अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस आपल्याला जे आहे उद्याच्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शकता. तर धन्यवाद.